नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की स्टँड कशाप्रकारे अटॅच करायचं आणि त्यानंतर रिंगला कापड कशाप्रकारे लावायचं हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आज आपण बघणार आहोत बेसिक चेन स्टिच कशी घ्यायची जरी थ्रेडची. तर ह्यासाठी आपल्याला लागणार आहे 423 नंबरचा जरी थ्रेड आणि त्या थ्रेडला आपल्याला इथे नॉट टाकून घ्यायची आहे आणि ती नॉट जी आहे आपल्याला अशा प्रकारे इथे मधल्या बोटातनी अंगठा आणि मधलं बोट याच्यामध्ये धरून आपल्या अंगठ्याच्या बाजूच्या बोटाच्या वरून असं घ्यायचं आहे आणि परत गाठीच्या तिथे आपल्याला याला पकडायचं आहे. हे अशा प्रकारे पकडल्यानंतर आपण घेणार आहोत ही 14 नंबरची नीडल. या नीडलला काय करायचं आहे, जेव्हा आपण कापडाच्या मध्ये टाकू त्यावेळेला हे हात आपला खालून असतो असा, तर खाली हात असताना ही नीडल खाली गेली की आपल्याला या वरच्या धाग्यामध्ये अशी अडकवायची आहे आणि वरती काढायची आहे. ही धाग्यामध्ये अडकली की आपल्याला हातातली गाठ सोडून द्यायची आहे आणि हे वरती खेचून घ्यायचं आहे. तर मी आता कशा प्रकारे स्टिच टाकायची ते दाखवते. सर्वप्रथम आपल्याला इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि त्या लाईनवर स्ट्रेट लाईनवरच चेन स्टिच टाकत यायचं आहे. सर्वप्रथम आपण अशी लाईन ड्रॉ केलेली आहे. आपल्याला इकडनं इकडे यायचं आहे. तर टोक सुईचं जे आहे ते असं या लाईनच्या दिशेने असायला पाहिजे. हे टोक मी खाली टाकलं. परत याच्यामध्ये असं अडकून घ्यायचं आहे. अडकवल्यानंतर आपल्या हातातला धागा जो आहे ते आपण सोडून दिला. गाठ वरती आली, धागा खालचा पकडायचा आहे. त्यानंतर पुढे आपल्याला टाकायचा आहे धागा. वरती आल्याच्या नंतर आपल्याला हलकंसं टर्न करायचं आहे. पाठीमागच्या स्टिचमधून धागा काढायचा आहे. परत समोर टाकायचा आहे. परत सुई वरती खेचायची. त्यानंतर हलकंसं टर्न करायचं आहे. त्यानंतर पुढे जायचं आहे. अशा प्रकारे हा धागा जो आहे अशा प्रकारे चेन स्टिच करत जायचे आहे. हलकंसं खेचायचं, पुढे जायचं, खाली सुई टाकायची, टर्न करायचं, सुईमध्ये धागा अडकवायचा, परत समोर जायचं, परत खाली अडकून घ्यायचं, वरती आली कापडाच्या की नंतर असा टर्न करायचा, त्यानंतर पुढे जायचं. अशा प्रकारे आपल्याला हे चेन स्टिच करायची आहे. आता आपण बघूत गाठ कशा प्रकारे काढायची. इथे बघा, हे जे धागा काढलेला आहे याच्यामधून इथे याच्या जवळच सुई टाकायची आहे. धागा खेचायचा, पाठीमागच्या याच्यातून काढून परत वर घ्यायचा आणि त्यानंतर असं टर्न करायचा आणि हे जे आपली मागची जी स्टिच आहे त्याच्यात धागा पकडून हे अलगद असं सोडून पुन्हा असं खेचून घ्यायचं आहे. ही जी आहे आपली नॉट पडलेली आहे, बघू शकतो. आपण हे किती खेचलं तरी सुद्धा ही नॉट निघत नाही. पुन्हा एकदा दाखवते मी की नॉट कशी मारायची. इथे बघू शकता, धागा अडकवला, वरती काढायचा, परत सुई खाली टाकली, धागा अडकून हलका टर्न केला आणि पुढे खेचलं, परत धागा टाकला, हलका खेचलं आणि टर्न करून पुढे घेतो. आता आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, इथे जवळच एक असा छोटासा असा टाका काढायचा आहे. टाका काढला की आता हे पाठीमागचं हे जे धागा आहे हे वरचा दिसतोय तुम्हाला, हे धागा याच्यामधनं हा जो काढलेली स्टिच आहे ती आपल्याला काढायची आहे. हे बघा, अशा प्रकारे आता टर्न करून इथे खाली जे स्टिच दिसते तुम्हाला, हे जे आहे पाठीमागच्या याच्यातून काढली आणि आता आपल्याला हे पुढचा जो धागा आहे घ्यायचा आहे आणि या धाग्यातनं काढायचं आहे परत वापस. हे बघू शकता अशा प्रकारे. तर इथं आपली ही नॉट पडली बघा, किती टाईट पडली. कितीही खेचलं तरी सुद्धा आपलं हे जे नॉट आहे ते निघणार नाही.
असा होता आजचा व्हिडिओ. अशा छान छान आणि स्टेप बाय स्टेप आरीवर्क शिकण्यासाठी, अगदी सोप्या भाषेमध्ये शिकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि चॅनलला लाईक करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि धन्यवाद.